जगतामध्ये तुम्ही अनुभव करून बघा, सर्वे करून पहा, सगळ्यात जास्त प्रेम कोण करतो? शास्त्र सांगतंय बाप जीवाच्या पलीकडे प्रेम करतो तो म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या मुलीवर ध्यानात ठेवा. सगळ्यात जास्त प्रेम बापाचं मुलीवर असतं आणि आईचं सगळ्यात जास्त प्रेम आपल्या मुलावर असतं. असं विरोधाभास आहे. आई मुलावर प्रेम करते आणि बाप आपल्या मुलीवर करतो, निस्वार्थ वृत्तीने करतो. बापाला माहित आहे आपलं घर सोडून जाणार आहे, तरी मात्र तो काही कमतरता करत नाही. मुलीला पाहिजे त्या पद्धतीने शिकवतो, मोठी करतो, पाहिजे ते देतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करतो. एकच वाक्य बोलून पुढे जातो, वेळ कमी आहे. बाप मरायला टेकला ना, शेवटच्या क्षणाला घसा गरगर करतो. घसा बापाचा घसा गरगर करतो. काही क्षणात बाप प्राण त्याग करणार आहे. बहिणीला फोन केला जातो, दीदी लवकर ये, बापाचं सांगता येत नाही काय होतंय ते. गरीब असते बिचारी, लोकांच्या कामाला जाणारी असते, शेतमजुरीला जाणारी असते, पैसा नाही निघण्याकरता. दुपारपर्यंत काम करावं, 1-2 वाजेपर्यंत काम करावं म्हणून कामाला जाते. जात असताना सोबत शिदोरी नेलेली असते. दुपारी 10-11 वाजता सगळ्या माता भगिनी जेवायला बसतात. पण हिचा डब्बा, टिफिन, शिदोरी तशीच राहते. सगळ्या जेवायला बसत्या पण हिचा चेहरा हिरबसून गेलेला आहे. तिच्या मैत्रिणीने विचारलं, का ग काय झालं तुला? जेवत नाहीस का? नाही जेवायचं. का ग काय झालंय? काही झालं का घरी तुझ्या? काही नाही झालं. मग जेवणार नाहीस का? नाही जेवायचं. तिची मैत्रीण येते, ताटावरून उठून येते, अगं वेडी झाली, चल जेव आमच्या बरोबर. नाही. काय झालं सांग की? काही नाही, फोन आला होता दादाचा. मग बाबांची तब्येत बरी नाही म्हणतात. मग जायचं होतं. मग गेली का नाहीस? कशी जाऊ? फुटकं नशीब माझं, जाण्याकरता पैसे सुद्धा माझ्याकडे नाही. त्या सगळ्या मैत्रिणीच त्या कोणाच्या पिशवीत, कोणाच्या पर्समध्ये काय असेल ते पैसे जमा केले आणि दिले. 100-200 घे. काम रोजच आहे, नशिबाला लागलंय आपल्या. बाप मेला तर काम पुन्हा मिळेल, पण बाप मिळणार नाही. जा